नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 32 कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी त्याचा किती लाभ मिळणार आहे ते सविस्तर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर चला बघूया व्हिडिओ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतीत झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर महाराष्ट्र सरकारने पीडित शेतकरी आणि नागरिकांसाठी सर्वात मोठे आणि समावेश मदत जाहीर केलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, पिकाचे, घराचे, जनावरांचे आणि जमिनीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने जवळपास 32 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले आहे। शेतकऱ्याला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी NDRFच्या निकषापेक्षा जास्त मदत देण्याचा हा निर्णय सरकारने घेतलेला आहे। म्हणजे सरकारने ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे ज्यांना मिळाले नाही, आता त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मुद्दा क्रमांक 1 आहे की थेट पीक नुकसान भरपाई आणि नवीन दर काय असणार। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याला रब्बी पिकाची पेरणी करता यावी यासाठी NDRFच्या निकषानुसार प्रति हेक्टरी 10,000 रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि ही मदत 3 हेक्टरपर्यंत लागू असणार। आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे त्यांना या भरपाई व्यतिरिक्त विम्याचे पैसे म्हणजे 17,000 प्रति हेक्टर मिळणार आहे। त्यामुळे बागायती शेतकऱ्यांना सुद्धा 50,000पर्यंत हेक्टरी लाभ मिळणार आहे। या निधीमुळे अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना आणि हिंगोली या 5 जिल्ह्यातील सुमारे 6,72,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय म्हटले ते बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सरसकट मदतीचे आश्वासन सुद्धा दिले होते, मात्र जाहीर झालेल्या निधी म्हणजे जुन्या निधीनुसार NDRFच्या निकषानुसार मिळालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला समान मदत मिळणार नाही। कारण शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे नुकसान कमी झालेले आहे, काही शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेले आहे। त्यामुळे नुकसान बघून शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना काय आहे तर ज्या शेतकऱ्यांची नावे या बाधित यादीत आहेत त्यांनी आपले बँक खाते सक्रिय असल्याची खात्री करावी, कारण लवकरच DBTद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येत्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या 3 ते 4 तारखेला हे सरळ पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।